त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या, नाही तर 13 जुलै नंतर मग जसं खासदारकीला झालं 288 मध्ये एकाला बी गुलाल लागू देणार नाही. जरांगे पाटील म्हणतील तिथंच तेच उमेदवार येतील. आपल्याला 18 पगड जातीचा 12 बलुतेदार लोकांचा पाठिंबा आहे. आपल्यासोबत दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, बंजारा आहे. राजकीय आरक्षण द्या आम्हाला नको. काही हरामखोर म्हणते यांचे सगळे मंत्री आमदार यांचे शिक्षणात आणि नोकरीत आम्हाला आरक्षण द्यावं. 13 जुलैच्या आत भेटलं तर ठीक, नाही तर जरांगे पाटील पुढचा आदेश देतील. किती पटीने एकवटला, किती वेळची वाट पाहते. जर आम्ही राजकारणाच्या हिशोबाने आलो असतो, हजार रुपये देऊन जरी यांना थांबायला लावलं असतं एकही थांबले नसते. पण फक्त मनोज जरांगे पाटलाचे माणसं यायले काहीतरी सांगायचं म्हणून तुम्ही थांबले. मला तुमच्याबद्दल फार कौतुक वाटायलं आणि खरंच मला आता विश्वास बसायला. मी तर जरांगे दादाला म्हणणार आहे की आता काही विषयच नाही. संभाजीनगर मध्ये जी परमिशन आम्हाला दिलेली आपल्याला सिडको बस स्टँड ते क्रांती चौक, पण मला तरी वाटतं इकडं वेरूळ, तिकडं जवळजवळ करमाड, इकडं फुलंब्री आणि इकडं बिडकीन पर्यंत सगळं जाम राहणार आहे. कारण 13 जुलैला मराठ्यांनी ही अस्तित्वाची लढाई ठेवलेली आहे. कारण त्याचं कारण असं आहे, तुम्ही जरांगे पाटला नेहमी बघता. आम्ही 13 जुलैला या का म्हणतोय तर त्यांनी तुमच्या बळावर त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या, नाही तर 13 जुलै नंतर मग जसं खासदारकीला झालं तर खासदारकीला कोणाला पाठिंबा नव्हता दिला तर फक्त करेक्ट कार्यक्रम करायला सांगितला होता. आता कार्यक्रमच करेक्ट करून टाकणार. 288 मध्ये एकाला बी गुलाल लागू देणार नाही. जरांगे पाटील म्हणतील तिथंच तेच उमेदवार येतील. पण आम्हाला राजकारणात यायची इच्छा नाही. आम्ही मागतोय शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण. आपल्याला 18 पगड जातीचा 12 बलुतेदार लोकांचा पाठिंबा आहे. आपल्यासोबत दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, बंजारा आहे. पण 4-5 जे काही समाजकंटक मार्केटमध्ये फिरते ते जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते. पण आज ग्रामीण भागात आपण बघू शकतो, आताही आपण थोड्या वेळा अगोदर बघितलं, खंडाळ्याला मुस्लिम बांधव आले होते. ते म्हणले की बाबा जरांगे पाटिल हमारे लिए लड़ रहा है तो हम भी उसके पीछे, जब मिलेगा आरक्षण. पर जरांगे पाटिल सरकार नेक आदमी, अगर तुम्हारे कौम को मिला है वो हमारे कौम में भी मिलना चाहिए था. पर जरांगे पाटिल हमारे लिए लढला तो हम भी उसके पीछे, अशा त्या लोकांच्या भावना आहे. सर्व जाती ओबीसी समाज पण आपल्या पाठीशी आहे. कोणी आपल्याला विरोधात नाही. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसह आणि आपली जी मागणी सगळे सोयऱ्याची, तर सगळे सोयरे जे येतात सगळे सोयऱ्यामध्ये त्या सर्वांना घेऊन 13 जुलैला तुम्ही यायचं आहे. आणि जसं आता शिंदे पाटलांबद्दल सांगितलं, हे माझ्यासोबत जे तर सगळे फ्रेश चेहरे आहेत. म्हणजे कसं की काही डागाळलेले असतात या चळवळीमध्ये. 9 ऑगस्ट 2016ला जेव्हा क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला आपल्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं. आपण काय केलं होतं, आपल्याला काय होतं की एखाद्याला प्रसिद्धी भेटली तर ते मॅनेज होऊन जायचं म्हणून त्याला आपण नेतृत्व नव्हतं ठेवलं. पण ते असं झालं की निवेदन दिले की सरकार त्याला केराची टोपली दाखवत होतं. पण एक नेतृत्व पाहिजे होतं. जरांगे पाटलाच्या रूपाने एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग, कष्टकऱ्याचं पोरग, म्हणजे कुठल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही. जे बोलायचं ते लाईव्ह स्टेजवर बोलायचं. ही तुम्हाला भावना पटली म्हणून आज तुम्ही त्यांच्यासाठी आले. पण त्यांचं कौतुक करावं वाटतं की असे लोक जर या चळवळीत जरांगे पाटलाच्या मागे आहे तर जरांगे पाटलाच्या केसाला धक्का लागत नाही. आता एवढ्यात मला फोन आला होता, तसं जरांगे पाटलाच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. तुम्ही दिली खबरदारी घेतली ती ठीक आहे. मराठे स्वतःचं संरक्षण करायला खंबीर आहे. पण आमची एक विनंती आहे सरकारला, आम्ही हे आमचे जे लेकरं बाळ आहे, आम्ही येणाऱ्या पिढीसाठी आम्ही लाखो रुपये आम्ही फीस भरू शकत नाही. आमचे पोरं 40 वर्षापासून म्हणजे लाखो पोरं हे या आरक्षणाच्या याच्यामुळे नोकऱ्याला लागले असते. जसं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील, इथं जुने लोक भरपूर आहेत, स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी हा लढा चालू केलेला आहे. त्यावेळेला त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलता, उद्या सकाळी जर आरक्षण दिलं तर ठीक, नाही तर मी स्वतःच आत्मबलिदान देईन. स्वतःच्या बंदुकीतून त्यांनी गोळी मारून आत्मदहन केलं होतं. त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटलांसारखं व्यक्तीने काम केलं पण त्यांनाही आयुष्य लाभलं नाही. देविदासजी वडजे होते, विनायकजी मेटे होते, त्यानंतर काकासाहेब शिंदे गेले. आपल्या आरक्षणाला बलिदानाचा शाप लागलेला. त्यानंतर 400 बांधवांनी आपल्या आत्मत बलिदान केलेलं आहे. पण हा संघर्ष होता आपला जो जरांगे पाटील आहे यांच्या जीविताला आपल्याला जपायचं आहे. कारण तो व्यक्ती आज एक मराठ्याचं लाख मराठा आपण केलं होतं, त्यांनी एक मराठा कोटी मराठा करून दाखवला. आंतरवालीची सभा आपण बघितलेली. सर्व मराठा समाज तर एकवटला, पण सगळ्या जातीजातीमध्ये बंधुभाव त्या व्यक्तीने निर्माण केलेला आहे. आणि अशा माणसाच्या मागे, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभा राहा, ही इच्छा आहे. आणि
पुढील जे बी अपडेट असतील, तुम्हाला कसं असतं तिथं डायरेक्ट संपर्क नाही होऊ शकत, तर तुम्ही अजय पाटलाच्या संपर्कात राहून काही अपडेट असल्या पार्किंगच्या असतील, काही असतील 13 जुलैच्या किंवा भविष्यातलं काही नियोजन असेल, इथं राजकीय महत्वाकांक्षा ठेवून कुणी झालेलं नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाचे मावळे या उद्देशाने इथं आलेलो आहे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या, पोरग जन्माला आलं, एवढं झालं की ते म्हणतो मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं, सरपंच व्हायचं, आमदार व्हायचं. आम्हाला तशी काही महत्वाकांक्षा नाही. राजकीय आरक्षण बी आम्हाला नको. काही हरामखोर म्हणतात यांचे सगळे मंत्री आमदार यांचे काय त्याला तेल लावायचं काही एक विरोधात, जरांगे पाटलाच्या विरोधात बाकडं वाजवते. आम्हाला त्यांच्याशी देणं घेणं नाही, राजकारणाशी घेणं देणे. शिक्षणात आणि नोकरीत आम्हाला आरक्षण द्यावं. 13 जुलैच्या आत भेटलं तर ठीक, नाही तर जरांगे पाटील पुढचा आदेश देतील तो आपल्याला मिळेल. तुर्तास थांबतो. 13 जुलैला सगळ्यांनी यायचं. जय शिवराय.